नमस्कार मित्रांनो, मी सौरभ कापसे. आपण पाहताय सोलापूर जिल्हा न्यूज नेटवर्क. बातमी आहे आपल्या ग्रामपंचायत ज्योतिबाच्या वाडी येथील धक्कादायक वास्तव्याबाबत. तलाठी कार्यालय धूळ खात आणि चिखलात माखलेले, शेतकऱ्यांची व तलाठी साहेबांची फरफट. शासनाच्या वतीने डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा केला जात असताना ज्योतिबाची वाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालयाची अवस्था मात्र नरकयातना भोगणारी झालेली आहे. हे कार्यालय विकासाच्या मुख्य प्रवाहातून कसे बाजूला पडले याचे ज्वलंत उदाहरण बनलेले आहे. ज्योतिबाची वाडी येथील तलाठी कार्यालय सध्या प्रचंड दुरावस्थेत आहे. कार्यालयात प्रवेश करतानाच चिखल आणि मातीचे व साचलेल्या पाण्याचे दर्शन होते, ज्यामुळे हे कार्यालय आहे की जनावरांचा गोठा असा प्रश्न निर्माण होतो. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. महत्त्वाचे दस्तऐवज धूळ खात आणि धोक्यात. या कार्यालयात शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे जमिनीचे सातबारा, फेरफार नमुने आणि इतर शासकीय दस्तऐवज अत्यंत असुरक्षित अवस्थेत आहेत. योग्य देखभाल किंवा स्वच्छतेअभावी हे सर्व दस्तऐवज धुळखात पडलेले आढळून आलेले आहेत. पावसाचे पाणी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे हे कागदपत्रे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर हे दस्तऐवज नष्ट झाले तर परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तलाठी साहेबांना बसण्यासाठी खुर्ची नाही आणि शेतकऱ्यांनाही बसायला जागा उपलब्ध नाही. कार्यालयातील दुरावस्था इतकी भीषण आहे की खुद्द तलाठी साहेबांना बसण्यासाठी एक साधी चांगली खुर्चीसुद्धा उपलब्ध नाही. ते एका जुन्या मोडकळीस आलेल्या खुर्चीवर बसून कारभार चालवत आहेत. सातबारा किंवा इतर कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना तर बसायला काहीच सोय नाही. त्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यात उभे राहूनच आपली कामे करावी लागतात. अनेकदा वयोवृद्ध शेतकऱ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. 2 वर्षापासून स्वच्छतेचा पत्ता नाही. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षापासून या तलाठी कार्यालयाची एकदाही स्वच्छता झालेली नाही. कार्यालयाच्या कोपऱ्यात जळमटे, धूळ आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आलेले असून छतावरून पाणी गळत आहे. एका शासकीय कार्यालयाची अशी अवस्था असणे अत्यंत लाजिरवाण्याची बाब आहे. दुजाभाव केला जातोय का? ग्रामसेवक आलिशान ऑफिसमध्ये आणि तलाठी मात्र गोट्यात. या सर्व दुरावस्थेमध्ये एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. तलाठी कार्यालय चिखलात रुतलेले असताना त्याच ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाचे कार्यालय मात्र सुसज्ज आहे. ग्रामसेवकांसाठी आलिशान खुर्ची, टेबल आणि रोजच्या रोज ऑफिसची स्वच्छता करण्याची सोय उपलब्ध आहे. एकाच प्रशासकीय व्यवस्थेत 2 अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये असलेला हा दुजाभाव शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाला कारणीभूत ठरलेला आहे. तलाठी कार्यालय का दुर्लक्षित आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. तलाठी साहेबांनी ही गोष्ट ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास कित्येक वेळा आणून दिलेली असून सुद्धा त्यांच्या वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीला सुद्धा केराची टोपली दाखवली जात आहे. शेतकऱ्यांची मागणी. ज्योतिबाची वाडी येथील शेतकऱ्यांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी वरिष्ठ प्रशासनाला ही गोष्ट त्वरित सांगून तलाठी कार्यालयाची स्वच्छता करण्याची व दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटांची व्यवस्था करण्याची आणि तलाठी तसेच शेतकऱ्यांना बसायला योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलेला आहे.